तथागत गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, बौद्ध विहारामध्ये नंग्या पुंग्या बाबाची प्रतिमा बसून बौद्ध धम्मियांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या आरोपीवर कारवाई, आरोपीवर कारवाई, आरोपीवर कारवाई, लोकशाही मार्गाने चालणाऱ्या आंदोलन दडपणाऱ्या पोलीस तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्वच महापुरुषांना या ठिकाणी मी तिरवार वंदन करतो। आज या ठिकाणी एक ऐतिहासिक ज्याला आंदोलन म्हणता येईल, पोलीस बघा उद्या हाणलं त्याच्या अंगाकडे येऊन कसं शूट करायचं बघा, थोडं कायद्याला मानायला शिका जरा, काढा मोबाईल, डबल काम करायचं असं, काढा लाईव्ह करा असं, आपलं कोण आहे आपल्याला वाचून, सरकार आहे आपलं, आहे का कोणी, हा कळलं की हा, तर त्याच्या मोबाईल तुम्ही स्वतः पत्रकारही बनायचं, कळलं का, आंदोलकही बनायचं, अनुयायी बनायचं, लक्षात। या ठिकाणी कुपटी घाट इथे एका आयघाल्याने बौद्ध विहाराची निर्मिती केली। बौद्ध विहाराची निर्मिती केल्यानंतर त्या ठिकाणी विहारामध्ये फक्त बुद्धाची मूर्तीच असणे बंधनकारक असते। जसं मस्जिदमध्ये अल्लाशिवाय काही ठेवू शकतात का, थोडं बोलत जा, नाही ना, हे मान्य आहे ना। तर गुरुद्वारा असेल तिथे एखाद्या नंग्या पुंग्या महाराजाची प्रतिमा ठेवता येईल का, चर्च म्हणजे ठेवता येईल का, मग तशीच ती बौद्ध विहारामध्ये ठेवता येईल का, बरोबर आहे ना। बौद्ध विहार असताना त्या एका आयघाल्यानी नंग्या पुंग्या बाबाची मूर्ती ठेवून त्या ठिकाणी पहिल्यांदा या जिल्ह्यातील नव्हे, राज्यातील नव्हे, देशातील, भारतातील, जगातील सर्वच बौद्ध धर्मियाच्या त्या ठिकाणी भावना दुखावलेल्या आहेत। पोलीस जर खरंच कायदा मानत असतील तर या ठिकाणी मी त्यांच्याकडे मागणी करतो की तो जो नंगा पुंगा महाराज आहे तो प्रतिमा ठेवणारा खराची औलाद आहे। नंगा पुंगा महाराजाच्या नावाखाली तो त्या ठिकाणी चमत्कार करतो, ज्यांना लेकरं होत नसेल लेकरं करून देतो म्हणतो, नोकरी लागत नसेल तर नोकरी लावून देतो म्हणतो, सोनं काढून देतो म्हणतो, कर्मकांड करतो, भोंदूगिरी करतो। हे जे मी काही सगळं सांगलं याला 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी या सगळ्या शब्दाला नंग करण्याचं काम केलं। म्हणजे जी विचारधारा बुद्धांनी नाकारली तीच विचारधारा बुद्धाच्या साक्षीने सुरू ठेवणे म्हणजे खऱ्या अर्थाने बौद्ध धम्माची विटंबना झालेली आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीने मी दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना, आमचे राजूभाऊ थाटे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराज सेना, आमचा सिद्धार्थ दादा तामगाडगे, आकाश भाऊ कांबळे, आमचे रणवीर, आमचे बंटी भाऊ, आमचे कावळे साहेब, आमचा संतोष, बाकीच्याचे मला नाव माहित नाहीत, आमचा समाधान परवीन, या सगळ्याच्या वतीने मी पोलिसांना पीआयला या ठिकाणी सांगू इच्छितो, त्या ठिकाणी बाबा ठेवून त्या ठिकाणी चमत्कार केलेला आहे, कर्मकांड केलेला आहे, त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत। म्हणून नंबर 1 भारतीय दंडविधान 295, भारतीय दंडविधान 295 भारतीय न्याय, 2 मिनिट थांबा, बोलायला मी आता, बोलायला आमचं इतर आहे, भारतीय न्याय संहिता 299, भारतीय न्याय संहिता 298 नुसार संबंधित त्या आरोपीवर फडीवर तात्काळ गुन्हा दाखल करा, हे सगळ्याची मागणी आहे। मला बोला, त्यापेक्षा कोणी मोठा आहे का, कायद्यापेक्षा कोणी मोठा आहे का? जिथं कर्मकांड होतो, जिथं चमत्कार होतो, जिथं भोंदूगिरी होतं, त्याच्या मायला 12 घोडे लावण्यासाठी 2013 ला सरकारने जादू टोना विरोधी कायदा आणला। काय करतात तुम्ही साले, दिसत नाही, माहित आहे ना, तो खराची औलाद ज्यांनी नंग्या पुंग्या महाराजाची प्रतिमा ठेवली। साहेब तो बायाला लेकरं करून देतो म्हणते, दुसरा खरात पैदा होऊ द्यायचा का तुम्हाला, सांगा मला। या ठिकाणी इथं खराची पुनरावृत्ती होणार आहे, हे जर विषय नाही थांबला तर लवकरच येतो दुसरा खरा जन्म आलेलाच आहे, फक्त अजून तुम्हाला दिसला नाही।
आणि आपल्याकडे सवयच आहे बलात्कार झाल्यानं मेणबत्त्या लावायचं. हाताने कोणी धावून येत नाही, येते का? पोलीस आलाय म्हणलं बलात्कार, आमच्याकडे तक्रार आली नाही. बरोबर आहे की नाही? खून व्हायला तर पोलीस आणणार नाही, साहेब मर्डर व्हायला आमच्याकडे तक्रार आली नाही. विचार करा बांधवानो, जादू जादू टोना म्हणजे मी यासाठी सांगालो की आपण संविधानिक किती पॉवरफुल आहोत. आमचं आंदोलन किती कायदेशीर आहे. मुद्दाम जाणून मुजून सांगायला 2013ला जादू टोना विरोधी कायदा आला. त्या कायद्याच्या कलम 3 मध्ये सांगितलं, कोणी देवा धर्माच्या नावाखाली कोणताही धर्म असो, कोणी जादू टोना करत असेल, कोणी कर्मकांड करत असेल, लेकरं करून देण्याची कोणी शब्द देत असेल, कोणी नोकरी लावून देत असेल, कोणी सोनं काढून देत म्हणत असेल, कोणी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो म्हणत असेल, असं त्या ठिकाणी जर आश्वासन देत असेल तर कलम 3 नुसार त्या भांडीवर गुन्हा दाखल करणं बंधनकारक आहे. मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो, हिम्मत असेल तर तुम्ही आमची फिर्याद घ्या. खरंच तुम्ही संविधानाला मानत असाल तर आमची फिर्याद घ्या आणि त्या आई घाल्या कर्मकांड करणाऱ्या, चमत्कार करणाऱ्या 12च्या अवलादीवर बंधुगिरी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा. ही सुद्धा आमच्या सर्वांची मागणी आहे. आंदोलनाच्या बाबतीत याची गरज नाही. काही बांधव म्हणत असतील काही होते का, कसं होते का, आम्ही बसलो. त्यासाठी मी डिटेल बोलत आहे. भारतीय संविधान भाग 3 फंडामेंटल राईट आर्टिकल 19(1)(2 काय सांगतं माहितीये का? बिना शस्त्र शांतीच्या मार्गाने आंदोलन करणं हा आमचा फंडामेंटल आहे, जे आम्ही करत आहोत. त्यामुळे भिण्याची काही गरज नाही. आमचं ते कर्तव्य आहे. ज्याचं बाबासाहेब असेल, शिवाजी महाराज असेल, महात्मा फुले असेल, सावित्रीबाई फुले असेल, तथागत गौतम बुद्ध असेल, यांची विटंबना होत असेल, ती विटंबना खरंच होतय का हे आमचं बघणं, हे आमची ती एक जबाबदारी आहे. आणि आमची जबाबदारी पार पडताना कोणी मायचा लाल जरी आडवा केला तर हा बाबासाहेबाचा समाज त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही. सुरुवात तुम्ही करा, शेवट आम्ही करू. आणि हात उगारणारी अवलाद नाही. पण बाबासाहेबांच्या संविधानाने सांगितलं आर्टिकल 1900 मध्ये, एखादा समोरला तुम्हाला जीवानिशी मारण्यासाठी येत असेल तर भारतीय दंडविधान न्यायालयाने 100 सांगतो ते हात तोडून टाका. सांगते मी, सांगायला कर्माचाही. म्हणून एक लक्षात घ्या, सारा भारत बौद्धमय का होत नाही? तुम्ही ऐकलं असेल सर्वांनी. आम्ही नेहमी वाचनात सांगतो की बाबासाहेब म्हणाले काय, सारा भारत बौद्धमय का होत नाही? ते मायला घेऊन बापाला साक्षी ठेवणारी जी अवलाद आहे की नाही, मादरचोद काय नावाचं हे कर्मकांड कोण? देवानंद कांबळे दवणे. देवानंद कांबळे आणि दवणे याला म्हणतात मायला घेऊन बापाला साक्षी ठेवणारी अवलाद ही जी निर्माण झाली की नाही, त्यामुळे सारा भारत बौद्धमय होत नाही. लक्षात घ्या. अरे किती बुद्ध माझा पवित्र आहे, तोड आहे का? आचार्य रजनीशनी मस्त सांगितलं बुद्धाच्या बाबतीत. आचार्य रजनीश ओशो म्हणतात, अरे बुद्धाची बराबरी करणं तर सोडा, बुद्धाच्या जवळ जाऊ शकणारा मायचाला जगात अजून पैदा झाला नाही. एवढंच नाही, बुद्ध किती महान आहे. 2014ला इंग्लंड मधील, लंडन मधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने सर्वेक्षण केलं. 10,000 वर्षात जगावर सर्वात प्रभाव टाकणारा कोण, 100 लोकांची यादी तयार केली. ऑक्सफर्ड विद्यापीठाने सांगितलं 10,000 वर्षात जगावर प्रभाव टाकणारा व्यक्ती कोण, 100 लोकांची यादी केली. आणि त्या 100 मध्ये पहिलं नाव होतं तथागत गौतम बुद्ध. बंधवांनी विचार करा, एवढा माझा बुद्ध महान आहे. 2,500 वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितलं, अरे मी देव नाही, मी माणूस आहे. जगातला पहिला तथागत गौतम बुद्ध, त्याने ईश्वरवाद, अवतारवाद, चमत्कारवाद, भूतवाद हे सगळं नाकारलेलं आहे, सगळं नाकारलेलं आहे. अरे मग दुःख याचं वाटतं, ज्या बुद्धांनी कर्मकांड नाकारला, ज्या बुद्धांनी जादूटोना नाकारला, ज्या बुद्धांनी भोंदूगिरी नाकारली, आमच्यातलंच क्रॉसिंगचं बियाणं म्हणतो त्याला आम्ही, आमच्यातलंच क्रॉसिंगचं बियाणं हे RSSची असेल, सुपारी घेऊन बुद्धाला वाटविण्याचं काम करत आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, तुम्ही बुद्धाला वाटू देणार आहात का? हात वर करा. वाटू देणार आहात का? वाटू देणार आहात का? बुद्धाची विटंबना होत असेल, आमचं कर्तव्य आहे की नाही तिथं जायचं, आहे की नाही? पोलीस आम्हाला अडविणारे कोण हो?
देशात पोलीस काय सर्वोच्च आहेत का? पोलीस काय सुप्रीम कोर्ट आहे का? कार्यकर्त्याला मारलं पोलिसांनी, मी मेडिकल करायला सांगितलं, तुम्हाला सांगितलंय गोळीबार करतील आपल्यावर, आता आपल्याला लाठीनं मारतील म्हणून तुम्हाला लाईव्ह करा म्हणून सांगितलं. आपल्याला फक्त कोर्ट आहे वाचविण्यासाठी. लक्षात आलं का? सुप्रीम कोर्टाने 2 जुलै 2024 ला एक निर्णय दिला. अशीच पोलीसवाले दादागिरी करायचे, कोणी आले की घाल मदत, कोणी आलं की घाल मदत, कोणी आलं की घाल मदत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही, 7 वर्षापर्यंत ज्या शिक्षा आहे त्याला हात लावता येणार नाही. आणि आता सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं, पोलीस स्टेशनला बोलवायचं असेल तर कशाबद्दल बोलवायले त्याची तक्रारीची प्रत द्या, तुम्हाला नेता सुद्धा येणार नाही. लक्षात घ्या, अटकचे सगळे अधिकार काढून टाकले. म्हणून बंधू आणि भगिनींनो, लक्षात घ्या, आमचं आंदोलन भारतीय कायद्याच्या अधीन राहून आहे. आम्ही काल रितसर निवेदन दिलं की त्या ठिकाणी खरंच बुद्धाची विटंबना होतय काय हे फक्त बघण्यासाठी जातो आम्ही. बघा कसे मिलिटरी आणले आम्हाला हाणायसाठी, बघा काट्याला त्या घेऊन, जसे का आम्ही दरोडेखोर आहोत, चोर आहोत, सगळे नंद साहेब तयारीने जात. आणि म्हणून लक्षात घ्या, भियायची गरज नाही. जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान आहे तोपर्यंत भियायचं नाही, पण कायद्याच्या अधीन राहून आपल्याला आंदोलन करायचं आहे. आपण पीआय साहेबाला बोललो होतो, ठीक आहे साहेब, काही तुम्ही आमचं ऐका, आम्ही तुमचं ऐकू. आम्ही ठरविलं, राजूभाऊ असतील, आमचे बंटूभाऊ असतील, आमचा सिद्धार्थ असेल, आकाश असेल, आमचे कावळे साहेब असतील, बाकी सर्व भीमसैनिक आमचे रणवीर असतील, ठीक आहे साहेब, आम्ही 5-7 लोक जाऊ, काय अडचण होती हो. म्हणजे पोलीस सुद्धा इनडायरेक्टली जो कर्मकांड करायला, जो बायाला लेकर करून देतो म्हणायला, त्याला साथ करतायत. किती धक्कादायक गोष्ट आहे. पण आम्ही असं नाही म्हणलं, फक्त खात्री करू द्या. एक लक्षात घ्या, जर आम्हाला पोलीस त्या ठिकाणी खात्री करू देण्यात नसेल तर जे बाबासाहेबांची औलाद असेल, महिनाभर जरी आम्हाला आंदोलन करावं लागेल. कोणी चुकून जर क्रॉसिंगचं बियाणं आलं असेल ते जाऊ शकतात. सगळ्याचे व्हिडिओ गेलेले कळते कोण बियाणं क्रॉसिंगचं होते, सगळे शूट व्हायला. लक्षात घ्या, आता सांगा मी थांबत नाही म्हणून. चोरी करा, कोण कोण थांबणार आंदोलनासाठी, जे नाही ते क्रॉसिंग होईल. लक्षात घ्या, क्रॉसिंग वाल्यांनी खाली तुम्ही का रे क्रॉसिंग हातोरी करा, हे जे तुला सोडून आंदोलन करण्यासाठी सर्व तयार आहेत ना, गेले तरी तयार आहेत ना, पोलिसांनी गोळ्या घातल्या तरी तयार आहेत ना.